विधिमंडळात आज जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून विधेयक मांडण्यात येणार आहे। विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। विधिमंडळ समितीचा अहवालही सादर होणार आहे। महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सादर करणार आहेत। दोन्ही सभागृहांच्या समितीचे इतिवृत्त आज सभागृहामध्ये मांडले जाणार आहे। त्यामुळे विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। स्वप्नील, विधिमंडळात आज जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच जनसुरक्षा विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध हा महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी असेल महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे। मात्र विधिमंडळात आज जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आल्यावरती नक्की या चर्चेच्या वेळी विरोधकांची काय भूमिका आहे, आक्रमकपणा दाखवतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ज्या वेळेला आंदोलन झालं त्याच वेळी हे विधेयक आणू देणार नाही अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे। त्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जनसुरक्षा विधेयकाविरोधामध्ये कशाप्रमाणे आता विरोधक आक्रमक होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण या जनसुरक्षा विधेयकामध्ये काही बाबी या कठोर आहेत, त्यामुळे एक नागरिकांच्या असतील किंवा माध्यमांच्या असतील स्वतंत्र आहे ते कुठेतरी अबाधित राहणार नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळे जनसुरक्षा विधेयकामध्ये काही सुधारणा करून हे विधेयक पुन्हा आणण्यात येतंय का की आहे तेच विधेयक संमत करण्यात येतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।